हिंदू आकाशगंगेच्या वैश्विक विस्तारामध्ये अग्रक्रमे भगवान रावणाने राक्षसांच्या त्याच्या शक्तिशाली सैन्यासह जे पवित्र होते ते सर्व जिंकून नष्ट करण्याचा प्रयत्न करीत विनाशकारी हल्ला केला। वेदांच्या प्राचीन ज्ञानाने सज्ज असलेले लोक समान शत्रूविरुद्ध एकवटले। ज्ञानी आणि धैर्य ऋषी वसिष्ठ यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विश्वाचे रक्षक भगवान विष्णूच्या पराक्रमी शक्तीला आवाहन केले। दैवी ऊर्जा त्यांच्या नसांमधून जात असताना ते शक्तिशाली योद्ध्यांमध्ये रूपांतरित झाले। गडद स्वामी आणि त्याच्या मिनिन्सचा सामना करण्यास तयार। हिंदू आकाशगंगेचे भवितव्य शिल्लक आहे। प्रकाश आणि अंधाराच्या शक्तींमधील युद्ध संपूर्ण आकाशगंगेत सुरू झाले, ज्यामध्ये भगवान विष्णू रावणाच्या सैन्यावर आरोपाचे नेतृत्व करत होते। भगवान इंद्राच्या विजांच्या गडगडाटाने आकाश भरून गेले, तर भगवान शिवाच्या पराक्रमी नृत्याच्या पायाखालची पृथ्वी थरथरत होती। देवी लक्ष्मीच्या तेजस्वी ऊर्जेने योद्ध्यांचे संरक्षण केले, कारण भगवान ब्रह्मदेवाच्या सर्जनशील शक्तीने नवीन शस्त्रे आणि धोरणे आणली। रावणाने त्याच्या प्रगत तंत्रज्ञानाने आणि काळ्या जादूने भयंकर प्रतिकार केला, परंतु हिंदू देवता आणि त्यांचे योद्धे यांच्या एकत्रित सामर्थ्यावर मात करता आली नाही। भगवान विष्णूची वैश्विक शक्ती सुदर्शन चक्र रावणाच्या संरक्षणातून कापले गेले, तर भगवान कृष्णाच्या दिव्य रथाने रथयात्रेने गडद स्वामीच्या गडावर आरोपाचे नेतृत्व केले। डार्क लॉर्डचा पराभव जवळ आला होता। अंतिम हताश बोलीमध्ये रावणाने भगवान विष्णूंना द्वंद्वयुद्धासाठी आव्हान दिले। दोन शत्रू वैश्विक ऊर्जेच्या नेत्रदीपक प्रदर्शनात भिडले। त्यांची शक्ती अशा संघर्षात बंद पडली ज्याने जागा आणि काळाच्या अगदी फॅब्रिकला हादरवून सोडले। शेवटी भगवान विष्णू विजयी झाले। त्यांनी दैवी ऊर्जेच्या स्फोटाने रावणाचा पाडाव केला। आकाशगंगा वाचली आणि अग्रक्रमे प्रभूच्या जुलमी राजवटीतून मुक्ती मिळाल्याबद्दल लोकांना आनंद झाला।